नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. प्रेमविवाह की फसवणूक, बोगस भरतीचा अधिकारी आणि प्राध्यापिकेचा छळकांड उघड. उच्च शिक्षित प्राध्यापिकेच्या आयुष्याशी खेळ करणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेम, समानता आणि प्रगत विचारांची भाषा करणारा प्रति प्रत्यक्षात छळ, अत्याचार आणि फसवणुकीचा चेहरा ठरला. एवढेच नव्हे तर स्वतःला सहाय्यक कामगार आयुक्त म्हणवणारा हा व्यक्ती बोगस भरतीतून नोकरी मिळवलेला असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे. प्राध्यापिकेचा संसार छळाच्या खाईत. दीपाली धावणे, वय वर्ष 40 या प्राध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार 2016 मध्ये प्रेमविवाहानंतर तिच्यावर सासरकडून सतत मानसिक व शारीरिक छळ सुरू झाला. हुंडा कमी आणला, रूपरंग आणि केसांवरून अपमान अशा कारणांवरून तिला सातत्याने हिणवले जात होते. 50 लाखांची उकळपट्टी. पती व सासरच्यांनी मिळून विविध कारणाखाली तब्बल 50 लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप आहे. नोकरी असूनही पतीकडून जबरदस्तीने पैसे घेतले जात होते. मारहाण, धमक्या आणि अमानुष वागणूक. 2020 मध्ये सोलापुरात राहत असताना झालेल्या मारहाणीमध्ये महिलेच्या कानातून रक्तस्राव झाला. कुत्र्यासारखं मारलं अशी धमकी देत तिच्या जीवाशी खेळ करण्यात आल्याचा आरोप आहे. विवाहबाह्य संबंधाचा पर्दाफाश. 2025 मध्ये पती एका महिलेसोबत राहत असल्याची उघड झाले. पोलिसांसमोर त्याने संबंध मान्य केल्याचे फिर्यादीतून नमूद आहे. या घटनेचा व्हिडिओही पुरावा म्हणून सादर करण्यात आला आहे. जबरदस्तीचे संबंध आणि मानसिक छळ. 2023 पासून वेगळे राहत असूनही पती अधूनमधून घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत असल्याचा गंभीर आरोप. यामुळे पीडितेला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. आता धक्कादायक ट्विस्ट. बोगस अधिकारी. या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा म्हणजे स्वतःला सरकारी अधिकारी सांगणारा पती बोगस भरती प्रक्रियेतून नोकरी मिळवलेला असल्याची चर्चा आहे. जर हे खरे ठरले तर हा केवळ कौटुंबिक छळाचा नव्हे तर सरकारी यंत्रणेलाच काळीमा फासणारा घोटाळा ठरणार आहे. तक्रार दाखल. तपासाची मागणी. पीडित महिलेने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून पती व सासरच्यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गंभीर तक्रार दिली आहे. तसेच बोगस भरती प्रक्रियेचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे. शिक्षित समाजात अशा प्रकारे महिलेचा छळ होतोय आणि त्यातही एक बोगस अधिकारी असल्याचा आरोप. मग सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? आता सर्वांची नजर पोलिसांच्या तपासावर.